आता बनवूया साबुदाण्याची उसळ। तर येथे एक बटाटा बारीक चिरून घेतलेला आहे। आता हा बटाटा ब्राऊन कलरचा होईपर्यंत तळू द्यायचा। तर येथे शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे। या शेंगदाण्याच्या कूटमध्ये 2 लाल मिरची आणि 2 हिरवी मिरची हे बारीक करून घेतलेला आहे। येथे बटाट्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं तिखट घालायचं। आता हे चांगलं ब्राऊन कलरचं होऊ द्यायचं। तर येथे बटाटा ब्राऊन कलरचा होतच आहे। तर येथे बघा कसा मोकळा साबुदाणा भिजत घातलेला आहे। आता साबुदाणा भिजत घालताना थोडासा कमी पाण्यात भिजवायचा, मग तो मोकळा होतो। आता इथे शेंगदाण्याचा कूट आणि मीठ, साबुदाणा आणि थोडंसं तिखट कलर येण्यासाठी हे सर्व एकत्र करून घेतलेलं आहे। आता बटाटा तळून झालेला आहे। तर कढईमध्ये हा साबुदाणा टाकत आहे, चांगला फिरून घेत आहे। आता हा 10 ते 15 मिनिटं चांगला फिरून घ्यायचा। बघा याचा कलर बदलत आलेला आहे, लाल तिखट घातल्यामुळे। तर आता तयार आहे साबुदाण्याची उसळ। अशा प्रकारे साबुदाण्याची उसळ केल्यास वेगळी चव लागते आणि टेस्टी पण लागतो। तर तुम्हाला कसा वाटला साबुदाण्याची उसळचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा। तुम्ही पण नक्कीच बनवून पहा अशा प्रकारची उसळ, तुम्हालाही नक्कीच आवडेल।